बघा आपला प्रॅक्टिस सेट 7.1 चालू होता. प्रॅक्टिस सेट 7.1 मध्ये क्वेश्चन नंबर 4 पर्यंत झालता. क्वेश्चन नंबर 5 बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 5, y वेरियस डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ x. y वेरियस directly as square root of x, square root of x when x is equal to 16, y is equal to 24. Find the constant of variation and equation of variation. Find constant म्हणजे k काढायचा आहे and write the equation. बघा हे जे दिलेलं व्हेरिएशन जे आहे ते डायरेक्ट आहे, म्हणजे y वेरियस इज डायरेक्टली ॲज स्क्वेअर रूट ऑफ x, स्क्वेअर रूट मधले x सोबत आहे म्हणते. y इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट x या स्वरूपात आहे. मग देअरफॉर k इज इक्वल टू y अपॉन इन स्क्वेअर रूट x. k इज इक्वल टू कॉन्स्टंट काढायचं आहे. y ची किंमत दिली का, y दिला 24 अपॉन x किती आहे 16 म्हणजे इन स्क्वेअर रूट 16. k इज इक्वल टू 24. 16 चा स्क्वेअर रूट किती येणार 4, 4 × 24. k इज इक्वल टू काय आलं 6. कॉन्स्टंट भेटला, ठीक नाही, कॉन्स्टंट भेटला. इक्वेशन लिहायचं आहे आपल्याला. इक्वेशन लिहायचं म्हटल्यावर या ठिकाणी जे k इज इक्वल टू y अपॉन इन स्क्वेअर रूट x आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर y इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट xk हे इक्वेशन होणार आहे. देअरफॉर y इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट x आहे की नाही, त्याचं वे आपल्याला इक्वेशन जर लिहायचं म्हटलं तर k ची किंमत किती भेटली आहे 6 इन स्क्वेअर रूट 6x, 6 इन स्क्वेअर रूट x असं पण इक्वेशन लिहू शकतात तुम्ही, है की नाही. म्हणजे जे तुम्हाला इक्वेशन लिहायला सांगितलं तिथं 7.1 मध्ये, है की नाही, या स्वरूपात लिहू शकते. y इज इक्वल टू 6 इन स्क्वेअर रूट x हे झालं इक्वेशन. मग देअरफॉर कॉन्स्टंट इज इक्वल टू काय आला 6 अँड इक्वेशन y इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट x, y इज इक्वल टू 6 इन स्क्वेअर रूट x या स्वरूपामध्ये जो आपला प्रॅक्टिस सेट 7.1 होता, है की नाही, त्यातला 5 नंबरचा क्वेश्चन होता, है की नाही. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला फाइंड द कॉन्स्टंट म्हटलं जाईल तर कॉन्स्टंट काढताना k ची किंमत काढली जाते. k म्हणजे कॉन्स्टंट असतो, है की नाही. आणि दिलेलं तुम्हाला जे डायरेक्टली दिलं असाल तर त्या डायरेक्टलीमध्ये स्क्वेअर रूटमध्ये कधी देतील, कधी स्क्वेअरमध्ये म्हणतील, है की नाही. तुम्हाला ज्या पद्धतीने दिलं असेल त्या याच्यानुसार तुम्हाला लिहावं लागेल. इथं स्क्वेअर रूटमध्ये म्हटलं होतं म्हणून मी स्क्वेअर रूटमध्ये लिहिला. y इज डायरेक्टली ॲज इन स्क्वेअर रूट x. स्क्वेअर रूट जो आहे x जो आहे तो स्क्वेअर रूटमध्ये म्हणताय, ठीक नाही. म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल. आणि कॉन्स्टंट येणारा नंबर जो असतो 6 आणि परत पण इक्वेशन y इज इक्वल टू 6 इन स्क्वेअर रूट x या स्वरूपात जो आपला 5 नंबरचा जो क्वेश्चन होता, ठीक नाही, तो क्वेश्चन या ठिकाणी कंप्लीट झाला. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन असेल जो आपला प्रॅक्टिस सेटमधला लास्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे 6 नंबरचा क्वेश्चन, ठीक आहे. बघूया, एकदम इझी क्वेश्चन आहे हा, ठीक आहे. आता वर्ड प्रॉब्लेम आहे, जो वर्ड प्रॉब्लेम आहे आपल्याला आता दिलेला शाब्दिक उदाहरण आहे ते, ठीक नाही. त्यामध्ये लेबर जे आहे आणि त्यांची मजुरी, ठीक नाही, त्याची इन्फॉर्मेशन दिली आपल्याला. त्याच्यावरून आपल्याला अगोदर कॉन्स्टंट म्हणजे एकाची मजुरी काढावं लागेल, एका लेबरची. त्यामध्ये आपल्याला काय म्हटलंय, फाइंड द रिम्युनरेशन्स, है की नाही,
रेम्युनरेशन जे दिलेलं आहे आपल्याला त्याची मजुरी मिळकत एका दिवसाची एका मजुराची काढावं लागेल आणि त्याला इंटू 17 करावं लागेल. म्हणजे टोटल 17 लेबरची जे इव्हिनेटन जे असेल तो आपल्याला भेटून जाईल इथं. बघा क्वेश्चन नंबर 7 नंबरचा क्वेश्चन बघूया. The total remuneration paid of laborers remunerations remuneration paid to laborers employed to harvest soybean is the direct variation direct variation with the number of laborers number of laborers. If remunerations of 4 laborers is ₹1000. ओके, मग ते पुढचं बघूया आपण. अगोदर सोल्युशनमध्ये बघूया की याच्यामध्ये द टोटल रेम्युनेरेशन पेड टू लेबर टू डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबर्स. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला रेम्युनेरेशन एक्स कन्सिडर केलं तर नंबर ऑफ लेबर्स वाय कन्सिडर करावं लागेल. लेट remuneration be x and number of laborers is equal to y consider केलं. रेम्युनेशन्स लेबरची डायरेक्ट व्हेरिएशन आहे म्हणजे x इज डायरेक्टली ॲज y, k इज इक्वल टू x अपॉन y. रेम्युनेशन दिले आपल्याला, किती रेम्युनेशन दिले, सॉरी नंबर ऑफ लेबर्स दिले किती, 4 लेबर्स. रेम्युनेरेशन्स is ₹1000. Therefore x is equal to काय आलं मग, रेम्युनेशन्स x is equal to 1000, then y is equal to 4, k is equal to काढूया कॉन्स्टंट x upon y, k is equal to 1000 divided by 4, 25 चौक 100, k is equal to काय आलं 250. आता 250 म्हणजेच काय आलं इथं यामध्ये, therefore remunerations of one labor, remuneration of one labor be ₹250. Therefore total 17 labor is equal to 17 into 250, 17 into 250, 17 शून्य शून्य, 17 दोन्ही 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 पाची 85, 5 हातचे आले 8,
17 दोन्ही 34, 34 आणि 8, 34 आणि 8 42, म्हणजे रुपीज 4250 एवढं काय भेटलं रेम्युनरेशन्स ऑफ 17 लेबर्स, म्हणजे 17 लेबरची जी हजरी असेल हे की नाही टोटल मिळकत किती असणार आहे रुपीज 4250, 4250 एवढं या ठिकाणी काय असणार आहे त्याचं रेम्युनरेशन्स असणार आहे. ठीक आहे, या स्वरूपामध्ये जो आपला या प्रॅक्टिस सेटमधला लास्ट क्वेश्चन होता आहे की नाही 6 नंबरचा, तो या स्वरूपामध्ये होता. म्हणजे याच्यामध्ये आता आपलं डायरेक्ट व्हेरिएशन जे आहे ते या ठिकाणी काय झालं कंप्लीट झालं आहे. आता याच्यानंतरचा त्या व्हेरिएशनचा जो दुसरा भाग आहे ते म्हणजे इनवर्स व्हेरिएशन, हे की नाही. हा डायरेक्ट व्हेरिएशन झाला. आता याच्यानंतर आपल्याला बघावं लागेल इनवर्स व्हेरिएशन. बघूयात चला. बघा याच्यानंतरचा आहे इनवर्स व्हेरिएशन. जो सेकंड नंबरचा टाईप आहे त्यातला इनवर्स व्हेरिएशन. इनवर्स व्हेरिएशन मध्ये मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असतो. जर x इज इनवर्सली ॲज y, x इज इनवर्सली ॲज y जर असं म्हटलं असेल, x इज इनवर्स ॲज y, मग या ठिकाणी k इज इक्वल टू किंवा कॉन्स्टंट जर म्हटला किंवा इनवर्स जर दाखवायचं असेल तुम्हाला तर याला असं लिहिलं जातं x इज इनवर्सली 1/y. इनवर्स असाल की दुसरं 1 करायचं. डायरेक्ट म्हटल्यावर आपण काय करतो x डायरेक्टली ॲज y असं लिहित होतो, पण हे 1 आलं म्हणजे काय असणार इनवर्सली. याला आपण सिम्बॉलमध्ये असं म्हणतो, डायरेक्टली जे सिम्बॉलमध्ये लिहिलेलं असतं ते x इज इनवर्सली ॲज y किंवा तुम्हाला असं x इज इनवर्सली ॲज y असं म्हणावं लागेल. ठीक आहे ना. जसं डायरेक्टली आपण वाचतो तसं इनवर्समध्ये पण त्याचं रिडायज करताना x इज इनवर्सली ॲज y या स्वरूपामध्ये आपल्याला म्हणता येईल. की नाही, म्हणजे इनवर्स म्हटला बरं याचा कॉन्स्टंट k जर काढायचा म्हटला तर कॉन्स्टंट कसा काढला जाते k इज इक्वल टू जसं x/y होतं तसं इथं असतं x × y म्हणजे k इज इक्वल टू xy या स्वरूपात k काढला जाते. म्हणजे इनवर्स व्हेरिएशनमध्ये मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असतो आणि डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये डिवायडेशन कॉन्स्टंट असतो. त्यात भागाकार कॉन्स्टंट असतो, याच्यात गुणाकार कॉन्स्टंट असतो. ठीक नाही, म्हणजे इनवर्स आणि डायरेक्ट हे जनरली तुम्हाला त्यांच्या केच्या व्हॅल्यूवरूनच ओळखता येतील. की इनवर्स व्हेरिएशन म्हटलं की त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असतो आणि डायरेक्ट व्हेरिएशन म्हटलं की त्याचं डिवायडेशन कॉन्स्टंट असतो. या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी लिहिलं जातं आहे. आणि आता याच्यामध्ये जर तुम्हाला इनवर्स व्हेरियस ॲज y आहे की नाही, x इज इनवर्स व्हेरियस ॲज y रिटन ॲज x इज इनवर्सली ॲज 1/y या स्वरूपामध्ये लिहिलं जातं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जर एखाद्या वेळेस तुम्हाला फॉर्म्युला देतील सॉल्व करायला किंवा एखादं एक्झाम्पल दिलं जातं आहे त्याच्यानुसार आपण किंमत काढूया. बघा इनवर्स व्हेरिएशनचे आपण एक्झाम्पल बघू. काही फक्त एक लक्षात ठेवा, इनवर्स व्हेरिएशनमध्ये आपल्याला काय कॉन्स्टंट असतं
मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असतो, गुणाकार कॉन्स्टंट असतो. ठीक आहे, बघा A is inversely as B, A is inversely as B. ठीक है ना. If A is equal to 6, B is equal to 20. परत if म्हटलंय A is equal to 15, then find B is equal to question mark. ओके, कोणतं व्हेरिएशन आहे म्हटलं? इनवर्स व्हेरिएशन, आहे की नाही. K इज इक्वल टू A इंटू B येईल. K इज इक्वल टू A किती आहे? 6 इंटू 20, 6 2 12, 120 आला. K इज इक्वल टू 120. देअरफॉर K इज इक्वल टू A इंटू B. K भेटलं 120, A किती आहे? 15 आहे, इंटू B. देअरफॉर B इज इक्वल टू 120 डिवाइड बाय 15. हां, 15 28 आहे. B इज इक्वल टू किती आलं? 8 आलं. म्हणजे या स्वरूपात इनवर्स व्हेरिएशन काढला जात आहे. म्हणजे इनवर्स व्हेरिएशनमध्ये अगोदर काय केलं मग? K ची किंमत काढून घ्या. A इंटू B इज इक्वल टू K असतं, आहे की नाही. आणि A इंटू B किंमत भेटल्याच्या नंतर K ची किंमत आपण रिसबस्टिट्यूट करणार पुन्हा नंतर K च्या जागेवर. पुन्हा एकाची किंमत आपल्याला B ची फाईंड करता येईल. म्हणजे तुम्हाला कधी A ची किंमत देतील, B ची किंमत देतील आणि K काढा म्हणतील. अगोदर K काढायचं आणि K वरून पुन्हा नंतर काय करायचं? जो दुसरा राहिलेला असेल B, तो आपण त्याला काय करू शकतो? फाईंड करू शकतो. ठीक आहे. या स्वरूपामध्ये जो तुमचं इनवर्स व्हेरिएशन असेल तो असा असू शकतं. ठीक आहे. याच्यानंतरचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन, इनवर्स व्हेरिएशनचा. चला काय क्वेश्चन म्हणताय? X is inversely as Y. X is inversely as square of the Y म्हणताय 1/y square. Square of the Y म्हणताय. If D इज इक्वल X इज इक्वल टू जो आपल्याला दिला आहे, D जो दिला, सॉरी X जो दिला आहे आपल्याला, आहे की नाही. X जो आहे तो आहे 18, Y इज इक्वल टू आहे 5. बरोबर आहे. आणि पुन्हा एक किंमत दिली आपल्याला D इज इक्वल टू, सॉरी याच्यामध्ये जो आपल्याला नंतर दिली आहे y इज इक्वल टू 10. फाइंड x काढा म्हटलं. इनवर्सली व्हेरिएशन आहे की नाही. इनवर्सली व्हेरिएशन आहे. बघा इनवर्सली व्हेरिएशन म्हटल्यावर k इज इक्वल टू काय असतं? x इंटू वाय स्क्वेअर ॲज इट इज, ठीक आहे ना. x इंटू वाय असतं पण हे वाय स्क्वेअर आहे म्हणताय. k इज इक्वल टू एक्सची किंमत किती आहे? 18 इंटू 5 स्क्वेअर, 18 इंटू 25, 25 8 200ला 0, आजच्या आले 20, 25 1 25 आणि 20 45 का 450 आलं. 450 कोणाची किंमत आली? 450. k भेटला. k आपल्याला काय विचारलंय? आपल्याला y दिलाय, y इज इक्वल टू 10. फाइंड x करायचं आहे, ठीक नाही. आता x फाइंड करायचं आहे म्हटल्यावर ॲज इट इज मध्ये वाढणी करावं लागेल. k इज इक्वल टू x इंटू वाय स्क्वेअर. k किती आहे? k जो आहे तो 450. 450 इज इक्वल टू x इंटू 10चा स्क्वेअर
450 x इंटू 100 इंटू आहे, तिकडे आल्यावर अपॉनमध्ये जातील, एक्स राहिला, 1 0 कॅन्सल, एक कॅन्सल केला, x इज इक्वल टू 4.5, x इज इक्वल टू किती आला 4.5. म्हणजे एखाद्या वेळेस स्क्वेअर रूटमध्ये दिलं आहे किंवा स्क्वेअर करून दिलं आहे म्हणजे घाबरून जायची गरज आहे का नाही. ज्या स्वरूपात दिलं असेल त्या स्वरूपामध्ये कन्सिडर करायचं. एक्स वाय स्क्वेअर होता म्हणजे जिथं पण वाय असेल तिथं तर काय करत चला तुम्ही त्याचा स्क्वेअर करत चला, आणि स्क्वेअर केल्याच्या नंतर तुम्ही काय करा त्यानंतर सिम्प्लिफाय, त्याचं संक्षिप्त रूप जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी त्याला करू शकताय. ठीक आहे, म्हणजे या स्वरूपामध्ये जो आपला इन्व्हर्स व्हेरिएशन आहे, ठीक नाही, तो इन्व्हर्स व्हेरिएशन असा आहे. म्हणजे याच्यामध्ये दिलेल्या व्हॅल्यूनुसार कन्सिडर करत जा आणि फाइंड करत जा. चालतंय. आता याचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण आता काय करू उद्याला घेऊ. चालतंय.